मला आता धनंजय मुंडेंना सांगायचंय की तुम्ही जे बोलाल ना ते हवेत बोलू नका. जे जे मी मागच्या वेळेस मांडलं त्या प्रत्येक एक मुद्द्याला तुम्हाला जे जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मुद्देसूद द्या, उगाच हवेत बोलू नका. आणि आजचं मी जे मांडलंय त्याचं पण मला मुद्देसूद उत्तर असेल तर द्या, नाही तर उगाच बडबड करू नका. बिलकुल, GR निघाल्याशिवाय होतच नाही ना ते. तर तो GR 11 ऑक्टोबरला निघाला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली. तुम्हाला असं वाटतं का की धनंजय मुंडेंना आजपर्यंत पाठीशी घातलं जातंय आणि जसे तुम्ही दाखवताय अध्यादेश काढले जात आहेत, मिनिट्सच्या बैठकीत उल्लेख नसतानाही तसे आदेश दिले जात आहेत, तर एकटे धनंजय मुंडे याच्यात सहभागी नाहीयेत, जे कारवाई करत नाहीयेत ते सुद्धा कुठेतरी सहभागी? आता तर नक्कीच, म्हणजे ह्याच्यानंतर जर कारवाई केली नाही तर म्हणायलाच पाहिजे की सरळ सरळ सगळे याच्यात म्हणजे त्यांना पाठीशी घालण्याचं जे काम होतंय त्याच्या मागे काहीतरी गौड बंगाल आहे, नाही तर हे होऊ शकत नाही. इतकं कोणी कोणाला प्रोटेक्ट करायला कधीही जाणार नाही. आता ते नाही मी म्हणू शकत, कोणाकोणाचे हात गुंतलेत मला नाही माहिती, पण झालेलं आहे एवढं मात्र खरं. आणि ते सगळेच जण तुम्ही तुमच्या लेवलनी ऍक्सेस करू शकता. बघा तुम्ही 23 तारखेचा 30 तारखेचा शासन निर्णय गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मी डाउनलोड करून तुम्हाला पाठवलंय. जर एखादा मंत्री या पद्धतीनं कॅबिनेट बैठकीमध्ये न झालेले निर्णय हे झाले असं भासवून किंवा असं खोटं पत्र, दिस इज अ फ्रॉड, ऍब्सोल्यूट फ्रॉड.